सर्वांना सप्रेम नमस्कार, जय संविधान, सप्रेम जय भीम। आज बहुजन संघटक या चॅनलच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील अनेक मान्यवर नामवंत यांनी या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, मग ती संविधान जागृती असेल, त्याचप्रमाणे लोकशाहीला जागृत करण्यासाठी आणि तिचा प्रचार प्रसार करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रामधील नामवंत व्यक्ती असतील, या सर्वांच्या माध्यमातून या चॅनलने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुर्मिळ, वंचित, उपेक्षित अशा तत्ववेत्यांना महाराष्ट्राच्या पटलावर आणण्याचं काम केलेलं आहे, करत आहेत, करत राहतील। ही एक सामाजिक भान ठेवून आपलं कर्तव्य पार पाडणारं एक बहुजन संघटक हे चॅनल आहे। आणि या चॅनलला पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो की त्यांनी आजपर्यंत आणि यापुढे अशाच प्रकारे देशाच्या पातळीवरती, राज्याच्या पातळीवरती सामाजिक भान ठेवून कार्य करत आहोत। पुन्हा एकदा धन्यवाद। आज एक विषय असा गंभीर आहे की ज्यामध्ये आज आमच्या देशाची आणि महाराष्ट्राची आणि विशेषतः संपूर्ण जगामध्ये जी लोकशाही शासन प्रणाली आहे, त्या संपूर्ण लोकशाही शासन प्रणालीचा आंतरराष्ट्रीय स्तरावरती आमच्या भारतीय लोकशाहीची कशा पद्धतीने दुरावस्था झालेली आहे, या विषयीचं हे मौलिक सुसंवाद मी आपल्या हृदयाशी करत आहे। जेव्हा आंतरराष्ट्रीय लोकशाहीचं महत्व जेव्हा या जगाला कळालेलं होतं, तो काळ होता 1945। त्याचं कारण असं की जवळपास आजपासून सुमारे 500 वर्षापूर्वी तेव्हापासून आजपर्यंत या जगामध्ये औद्योगिक क्रांतीच्या वैज्ञानिकाच्या संशोधनामुळे या औद्योगिक क्रांतीची भरभराट झाली आणि औद्योगिक क्रांतीच्या भरभराटीमुळे संपूर्ण देशामध्ये, जगामध्ये एक प्रकारे स्पर्धा निर्माण झाली आणि त्या स्पर्धेतून साम्राज्यवादाची निर्मिती झाली आणि त्या साम्राज्यवादाला खतपाणी घालण्याचं काम वेगवेगळ्या प्रकारच्या सत्ता प्रकारांनी केलं। हे सत्ता प्रकार म्हणजे हुकुमशाही असेल, राजेशाही असेल, सरंजामशाही असेल, धार्मिक सत्तेवर आधारलेली राजेशाही असेल, साम्यवाद असेल, समाजवाद असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या सत्ता प्रकारांनी या जगाला औद्योगिक क्रांतीच्या भरभराटीच्या नंतर व्यापून टाकलेलं होतं। आणि जेव्हा याचा अतिरेक झाला, या अतिरेकाचं उच्च टोक ज्या ठिकाणी गाठलं गेलं, तो म्हणजे या जागतिक पहिल्या महायुद्धाचा विध्वंसक आणि भयंकर परिणाम। पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाला जर्मनी हा एकमेव देश कारणीभूत ठरलेला आहे। आपल्या सर्वांना ज्ञात आहे की दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात जर्मनीच्या ॲडॉल्फ हिटलरने केलेली आहे, परंतु पहिल्या महायुद्धाची सुद्धा सुरुवात या जर्मनीनेच केलेली आहे। जेव्हा पहिला सम्राट कैसर विल्यम हा जर्मनीचा, त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरती जेव्हा साम्राज्यवादाच्या स्पर्धेचं अतिउच्च टोक गाठलं गेलं, त्या सम्राट कैसर विल्यमनी पहिल्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावरती, मग रशिया असेल, जपान असेल, फ्रान्स असेल, इटली असेल, इंग्लंड असेल, अमेरिका असेल, या सगळ्या देशांमध्ये एक आंतरिक भीती निर्माण केली आणि त्या आंतरिक भीतीपोटी प्रत्येक देशांच्या मनामध्ये आपल्या मित्र आणि शत्रू राष्ट्राविषयी शंका निर्माण होत गेल्या आणि एकमेकांच्या शंका वाढत असताना, एकमेकांच्या विरुद्ध एकमेकांचं कटकारस्थान रचण्याचे अनेक प्रयोग होत असताना जागतिक शांततेला धोका निर्माण पोहोचला गेला। आणि हे केवळ एकट्या जर्मनीच्या त्या सम्राट पहिल्या कैसर विल्यमने केलेलं आहे।
रशियाच्या विरोधामध्ये इंग्लंडचे कान भरायचे, इंग्लंडच्या विरोधामध्ये फ्रान्सचे कान भरायचे, फ्रान्सच्या विरोधामध्ये इटालीचे कान भरायचे, इटालीच्या विरोधामध्ये अमेरिकेचे कान भरायचे. एकंदरीत आंतरराष्ट्रीय स्तरावरती एकमेकाचे काने भरून आणि एकमेकामध्ये संभ्रम निर्माण करून, शत्रुत्व निर्माण करून, एकमेकामध्ये शस्त्रास्त्रांची स्पर्धा निर्माण करून एकमेकाच्या विरोधामधला विश्वास संपवून टाकण्याचं काम या जर्मनीच्या सम्राट कैसर विल्यमने केलेलं आहे. आणि म्हणून याचा अतिरेक झाल्याच्या नंतर याचे दुष्परिणाम पहिल्या महायुद्धामध्ये झालेले आहेत. आणि जेव्हा पहिलं महायुद्ध 1914 ते 18 या 4 वर्षामध्ये लढल्या गेलं आणि 1918 मध्ये जेव्हा त्याला संपुष्टात आणण्यात आलं, त्यावेळेस संपूर्ण जगाने या पहिल्या जागतिक महायुद्धाचा महाविनाश जवळून अनुभवला. त्याचं भयानक वास्तव भयंकर स्वरूप जेव्हा संपूर्ण जगाने त्याला अनुभवलं, तेव्हा या जगाला असं यापुढे युद्ध कधी होऊच नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यामध्ये अमेरिका आणि इंग्लंडने पुढाकार घेतला. आणि त्यांच्या पुढाकाराने या संपूर्ण जगामध्ये 1918च्या नंतर म्हणजे 1920च्या दरम्यान या संपूर्ण जगामध्ये कायमस्वरूपी शांतता नांदावी, कायदा व आणि सुव्यवस्थेचं पालन प्रत्येक देशामध्ये व्हावं या एकमेव कारणासाठी आणि पहिल्या महायुद्धासारखं भयंकर युद्ध यापुढे विश्व पटलावरती कधी होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यासाठी या इंग्लंड आणि अमेरिकेने सर्वतोपरी प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आलं. आणि त्या प्रयत्नाच्या यशामधून या राष्ट्रसंघाची निर्मिती झाली, राष्ट्रसंघटनेची निर्मिती झाली, त्याला राष्ट्रसंघ म्हणून. ज्या राष्ट्रसंघामध्ये सुरुवातीला 26 देश होते आणि या 26 देशांनी मिळून या राष्ट्रसंघाची निर्मिती केली. परंतु हे करत असताना, या राष्ट्रसंघाची निर्मिती करत असताना पहिल्या महायुद्धामध्ये ज्याचा विनाश झाला जर्मनीचा, त्या जर्मनीवरती संपूर्ण जगाच्या परिणामाचे खापर फोडले गेले आणि जास्तीत जास्त जर्मनीला त्या ठिकाणी अटी लादून संपूर्ण पहिल्या महायुद्धाच्या जगाच्या विनाशाची भरपाई मित्र राष्ट्रांनी करून घेण्यासाठी संपूर्णपणे जर्मनीवरती निर्बंध लादले. आंतरराष्ट्रीय निर्बंध लादून त्या जर्मनीला होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून टाकले. आणि जेव्हा हा तह झाला शत्रू राष्ट्रामध्ये आणि जर्मनीमध्ये, मित्र राष्ट्र आणि जर्मनीमध्ये, जेव्हा हा तह झाला आणि त्या तहाच्या माध्यमातून अमेरिकेनं सर्व काही मान्य केलं आणि तिथंच दुसऱ्या महायुद्धाची बीजे पेरले गेली. आणि या काळामध्ये जेव्हा पहिल्या महायुद्धामध्ये ॲडॉल्फ हिटलरनी एका सैनिकाचं त्या ठिकाणी समावेश होऊन जर्मनीसाठी लढला, त्याच ॲडॉल्फ हिटलरनी पुढे चालून 1920च्या नंतर 1925 पासून त्यांनी 1932 पर्यंत म्हणजे अवघ्या 10 ते 12 वर्षाच्या आत या ॲडॉल्फ हिटलरने त्या सैनिकाच्या पदावरून बढती करत करत शेवटी स्वतःच्या नाझी पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये उभा राहिला. त्यामधून आपल्या फॅसिझमला त्या ठिकाणी नाझीच्या माध्यमातून, राजकीय पक्षाच्या माध्यमातून निवडणुका लढवून शेवटी जर्मनीचा त्या ठिकाणी एक प्रकारे हिटलर हा हुकुमशहा बनला. हुकुमशहा बनल्याच्या नंतर बघा, त्या काळामध्ये हिटलरनी केवळ 6 वर्षामध्ये ज्या जर्मनीचं त्या तहामध्ये खच्चीकरण केलं गेलं, त्या जर्मनीचा राष्ट्रीय उत्पन्न त्याने अवघ्या 6 वर्षामध्ये गगनाला भिडवलं, आकाशाला भिडवलं. संपूर्ण जर्मनीच्या सर्वसामान्य जनतेची त्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये राग व्यक्त केला, राग निर्माण केला आणि त्या रागाच्या भरामध्ये जर्मनीच्या जनतेने पुरेपूर त्याला साथ देऊन संपूर्ण जर्मनीचं राष्ट्रीय उत्पन्न अवघ्या 6 वर्षामध्ये गगनाला भिडवलं. आणि त्या राष्ट्रीय संपत्तीच्या बळावरती जर्मनीच्या हिटलरनी दुसऱ्या महायुद्धाला 1939ला पहिल्यांदा पोलंडवर आक्रमण करून त्यांनी सुरुवात केली. दुसरं महायुद्ध 6 वर्ष चाललं आणि या 6 वर्षामध्ये
जेव्हा 1945ला 24 ऑक्टोबर 1945ला या संपूर्ण दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाल्याच्या नंतर या जगामध्ये पुन्हा कधीही पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धासारख्या जे अणुयुद्ध झालेलं आहे त्या महायुद्धाच्या सारखं रक्तरंजित पाठ या जगामध्ये महायुद्ध होऊ नये यासाठी संपूर्ण जगाने राष्ट्रसंघाच्या अपयशाच्या नंतर संयुक्त राष्ट्र संघटनेची निर्मिती केली 24 ऑक्टोबर 1945ला. म्हणजे 24 ऑक्टोबर 1945ला जेव्हा संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली तो दिवस एक प्रकारे जवळपास 5000 वर्षापूर्वीच्या ग्रीक मधल्या आणि भारतामधल्या सिंधू संस्कृतीच्या काळामधल्या 100% आविष्कारित असलेल्या लोकशाहीचं त्या दिवशी पुनर्जन्म झालेला आहे. मधल्या 1000 वर्षाच्या काळामध्ये अनेक सत्ता प्रकार होऊन गेले जे आता सांगितल्याप्रमाणे, परंतु त्या मधल्या काळामधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सत्ता प्रकारांनी कोणत्याही सत्ता प्रकारांनी पहिलं महायुद्ध रोखू शकल्या नाही, दुसरं महायुद्ध थांबवू शकल्या नाही. एवढंच काय, अमेरिकन राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, ज्या क्रांतीमध्ये रक्ताचे पाठच वाहिले अशा रक्तरंजित क्रांतीचे पाठ वाहणाऱ्या क्रांतीला थोपविण्याची ताकद कुठल्याही सत्ता प्रकारामध्ये नव्हती. हे सिद्ध झालं कधी, जेव्हा 1945ला 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टला जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरावरती अणुबॉम्बचा वर्षाव झाला त्या दिवसापासून. आणि तिथून पुढे संपूर्ण जगामध्ये लोकशाहीची स्थापना होण्यासाठी, तिची आविष्कारिता होण्यासाठी अमेरिका, इंग्लंड या देशांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी या लोकशाहीला पुनर्जीवित करण्याचं काम केलं. आणि युरोचे जे 5 स्थायी सदस्य आहेत, रशिया, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन, या 5ही कायमस्वरूपी सदस्य असलेल्या देशांनी या लोकशाहीला स्वीकारलं. परंतु त्यामध्ये रशियाने सुद्धा पुढे जाऊन साम्यवाद स्वीकारला आणि त्याचंही विघटन झालं. परंतु आजही या विश्वतलावरती, पटलावरती या लोकशाहीचा आजही गवगवा आहे, आजही आविष्कारिता आहे. परंतु जेव्हा दुसऱ्या महायुद्धाची शेवट झाला आणि त्यानंतर आपला देश सुद्धा स्वतंत्र झाला आणि देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर जागतिक स्तरावरती बहुसंख्याक देशांनी लोकशाहीला स्वीकारलं. ज्या लोकशाहीची व्याख्या अब्राहम लिंकन यांनी लोकांसाठी लोकांकडून चाललेली सत्ता प्रकारशाही म्हणजे लोकशाही ही अशी प्रगल्भ व्याख्या करणारे अब्राहम लिंकन, त्या अब्राहम लिंकन यांच्या व्याख्येवर आधारित असलेली लोकशाही जगामध्ये आणि इतर देशामध्ये या दुसऱ्या महायुद्धाच्या संपुष्टानंतर या लोकशाहीला पुनर्जीवित करण्याचं काम झालं. आणि त्याच लोकशाहीच्या माध्यमातून ज्या अब्राहम लिंकनने व्याख्या केलेली आहे त्याच लोकशाहीच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये लोकशाहीचा प्रचार आणि प्रसार होण्यास सुरुवात झाली. आणि त्यानंतर काही अवघ्या दिवसामध्ये, काही वर्ष 2 वर्षाच्या नंतर आपल्या भारतावर असलेल्या साम्राज्य असलेल्या इंग्रजांकडून सुद्धा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्यासाठी भारतातील स्वातंत्र्य सैनिकांनी सुद्धा प्रयत्न केले आणि एकंदरीत देश स्वतंत्र झाला. आणि या देशाने सुद्धा या लोकशाहीला स्वीकारण्याचं धाडस केलं. त्या काळामध्ये रशिया साम्यवाद होता, अमेरिकेमध्ये लोकशाही होती. या दोन्ही प्रबळ देशांनी दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जेवढी राष्ट्र आणि देश स्वतंत्र झाली इंग्रजांच्या जोखडातून, त्या जोखडातून स्वतंत्र झालेल्या देशांना आपापल्या गटामध्ये ओढून घेण्यासाठी त्यांच्यामध्ये स्पर्धा झाली, ती म्हणजे रशिया आणि अमेरिकेमध्ये. आणि या दोन्ही देशामध्ये जेव्हा ही स्पर्धा लागली त्याला शीतयुद्ध म्हणतात. अशा शीतयुद्धाच्या काळामध्ये त्या ठिकाणी भारत आणि तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अलिप्ततावाद स्वीकारला आणि दोन्ही गटात न जाता आपल्या लोकशाहीच्या माध्यमातून आपल्या देशाला स्वीकारण्यासाठी सुरुवात केली. देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यानंतर वर्षभराच्या आत येथील संस्थानिकांचा पाडाव करून त्यांना देशामध्ये संयुक्त भारतामध्ये विलीन करण्यात आलं. आणि जेव्हा 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत
2 वर्ष 11 महिने 17 दिवस परिश्रम घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा समितीच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून या संविधानाची निर्मिती केली आणि त्या भारताचं संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला आपल्याला प्रदान करतो. म्हणजे 75 वर्षापूर्वी या देशानं आपल्या लोकशाही स्वीकारली. परंतु लोकशाही स्वीकारण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधानाची निर्मिती केली त्या संपूर्ण संविधानातील 395 कलमे, 8 परिशिष्ट आणि 22 भागामधले हे सामावलेली ही संविधान, या संविधानाला निर्मितीचा उद्देश हाच होता की जो भारताच्या इतिहासातील 5000 वर्षापूर्वीच्या सिंधू संस्कृतीमध्ये आणि त्याच समकालीन ग्रीक मध्ये असलेल्या लोकशाहीमध्ये, ग्रीक संस्कृतीतील लोकशाही मूल्य आणि सिंधू संस्कृतीमधील लोकशाही मूल्य, या दोन्ही लोकशाही मूल्यांना अधोरेखित करून, आविष्कारित करून त्या पद्धतीनं त्या दिशेने नेण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताच्या संविधान निर्मितीच्या माध्यमातून साकार केलं. परंतु या देशातील लोकशाही ज्या पद्धतीनं एखाद्या गुलामाला कुठल्याही प्रकारचा सद्विचार सांगितला तर पहिल्यांदा जशी तो टिंगल ठेवाई करतो, नंतर विरोध करतो, अशा पद्धतीनं या देशाला, जो देश सर्वसामान्य जनता, बहुसंख्याक 85% बहुसंख्याक जनता या देशातील हजारो वर्षापासून असलेल्या मनुस्मृतीच्या, जो धार्मिक कायदा होता हिंदू धर्माचा, त्या मनुस्मृतीच्या कायद्याचं पालन करत आणि त्या गुलामीच्या नशेमध्ये जगत आलेली असल्यामुळं या गुलामांना ही लोकशाही अवघ्या 75 वर्षामध्ये पचवू शकली नाही आणि तिचा जागृती होऊ शकली नाही आणि त्यामुळे ती आविष्कारित होऊ शकली नाही. हे वास्तव आज 2024च्या काळामध्ये समजतं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तत्कालीन पंडित जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री, राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, तत्कालीन सर्व काँग्रेसच्या आणि इतर नेत्यांनी या देशाचा स्वातंत्र्याचा इतिहास जो अनेक वर्षापूर्वी होता त्या स्वातंत्र्याच्या इतिहासाला पुनर्जीवित करून आणि पुन्हा कधीही हा देश गुलामीमध्ये पारतंत्र्यामध्ये जाऊ नये यासाठी त्या संपूर्ण नेत्यांनी त्या काळामध्ये प्रयत्न केले आणि तिथून पुढे या देशाच्या लोकशाहीचा प्रवास, राजकीय प्रवास सुरू झाला. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं या लोकशाहीची व्याख्या सांगितलेली आहे, त्यांनी या लोकशाहीला प्रदान करण्यापूर्वी, संविधान प्रदान करण्यापूर्वी जे काही स्टेटमेंट दिले, जे काही संदेश दिले, जे काही इशारे दिले ते आपल्याला ध्यानात घेतले पाहिजे. या देशातील लोकशाही 26 जानेवारी 1950 नंतर जेव्हा या देशामध्ये सुरुवात होईल, तिथून पुढे कुठल्याही काळामध्ये या देशामधील लोकशाही आणि संविधान किती टक्के प्रमाणात जागृत आहे हे तपासण्यासाठी आपल्याला त्यांनी काही समीकरण आणि सूत्र दिलेली आहेत. ते समीकरण आणि सूत्र म्हणजे सार्वजनिक सदसद विवेक बुद्धी विकसित झाल्याशिवाय आमच्या देशात लोकशाही नांदणार नाही आणि घटनात्मक नीतीचे पालन केल्याशिवाय आमच्या देशात लोकशाही नांदणार नाही. हे 2 सूत्र आणि समीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जनतेला प्रदान केले आहेत. आणि त्याचबरोबर लोकशाहीची व्याख्या अब्राहम लिंकन यांच्या नंतर त्यांनी जी केलेली आहे ती फार प्रगल्भ होती. लोकशाहीची व्याख्या करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारी शाही म्हणजे लोकशाही, परंतु रक्ताचा एकही थेंब न सांडता अशी शाही म्हणजे लोकशाही. ही लोकशाहीची बाबासाहेबांनी केलेली व्याख्या आज रोजी जर तपासून पाहायचं असेल तर त्या 2 समीकरण आणि सूत्रानुसार आज आपण तपासून पाहू या 2024च्या काळामध्ये की सार्वजनिक सदसद विवेक बुद्धी झाली का या प्रश्नाचं उत्तर जर असेल तर 100% नकारार्थी उत्तर आहे. त्याचं कारण असं, आमची सार्वजनिक सदसद विवेक बुद्धी विकसित झाली नाही. त्याचे जर उदाहरण पाहिजे असेल तर आज आमच्या व्यवस्थेची सार्वजनिक सदसद बुद्धी पूर्णतः संपलेली आहे, नष्ट झालेली आहे. ती व्यवस्था म्हणजे कोण? ती व्यवस्था म्हणजे सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, त्याचं मंत्रिमंडळ आणि देशातील इतर राजकीय पक्षांचे इतर राज्य सरकारे.
म्हणजे एकंदरीत ही संपूर्ण व्यवस्था, त्याचप्रमाणे येथील प्रशासनिक व्यवस्था, मग ती पोलीस प्रशासन असेल, सचिवालय असेल, सर्व खात्याचं, या सगळ्या व्यवस्थेची सार्वजनिक सद्सद्विवेक बुद्धी संपूर्णतः शंड झालेली आहे, नपुंसक झालेली आहे आणि पूर्णपणे कायमची मरून गेली आहे. याचं उदाहरण जर द्यायचं असेल, या संपूर्ण आम्ही भारतीय जनतेने आणि सद्विचारी असलेल्या परखड पत्रकारांनी जो या व्यवस्थेला धक्का देण्याचं काम केलेलं आहे, तो धक्का म्हणजे ईव्हीएम हटाव, संविधान लोकशाही देश बचाव. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लढा होऊन सुद्धा ही गोदी मीडिया त्या व्यवस्थेपर्यंत पोहोचवत नाही. कारण गोदी मीडिया म्हणजे ही संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी हतबल आणि वेगवेगळ्या प्रकारची शंड, नपुंसक आणि एक प्रकारे RSSच्या माध्यमातून त्यांची गुलाम झालेली आहे. अशा अवस्थेत, अशा परिस्थितीमध्ये आमच्या देशातील लोकशाही या RSSच्या, मनुवाद्यांच्या, मनुस्मृतीच्या दावणीला बांधण्याचं काम येथील ईव्हीएम केंद्र सरकार, ईव्हीएम राज्य सरकारे या सगळ्यांनी मिळून या दावणीला बांधण्याचं काम केलं आहे. आणि अशा अवस्थेत आज आम्ही भारतीय जनता, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला, आम्ही भारताचे लोक म्हणून जे काही जागृतीसाठी आमच्यावरती जी जबाबदारी टाकलेली, त्या जबाबदारीला अनुसरून आम्ही ईव्हीएम हटाव, संविधान लोकशाही देश बचाव या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये जी जागृती करत आहोत, त्याचा एक उदाहरण म्हणून आहे की आम्ही भारताचे लोक स्वतः प्रत अधिनियमित करून अंगीकृत करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. म्हणजे सारांश रूपाने 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभेने हे संविधान स्वीकृतीसाठी जी जबाबदारी स्वीकारली, ज्याविषयी त्यांनी शपथ घेतली, प्रतिज्ञा केली, तीच प्रतिज्ञा आज आम्ही भारताचे लोक म्हणून या 2024च्या काळामध्ये 85% सर्वसामान्य जनता त्या शपथेच्या मार्गावरती आचरणातून आरूढ होताना दिसत आहे. आज आमची लोकशाही, लोकशाहीची प्रगल्भ व्याख्याच ही आहे की या लोकशाही 100% ज्या देशामध्ये असेल, त्या देशामध्ये लोकांच्या मानसिक ताण तणावाला अजिबात थारा नसतो. त्या देशातील लोकांच्या समस्या अजिबात निर्माण झालेल्या नसतात. महागाई निर्माण झालेली नसते, बेरोजगारी निर्माण झालेली नसते, चोऱ्या, मारामाऱ्या, खून, दरोडे, व्यभिचार, अत्याचार या अन्यायाला थारा नसतो. म्हणजे एकंदरीत सर्वसामान्य जनतेत, सर्वसामान्यातला सर्वसामान्य शेवटचा नागरिक हा सुद्धा या लोकशाही 100% आविष्कारित झालेल्या देशामध्ये हा सर्वसामान्य भारतीय शेवटचा नागरिक या ठिकाणी स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या संपूर्ण मूल्यांचा आविष्कार करून अनुभव घेत जगत आलेला असतो. आणि आज 2024 काळामधला आमचा भारतीय सर्वसामान्य नागरिक दिशाहीन, दशाग्रस्त अवस्थेमध्ये, अशा पद्धतीनं भयानक अवस्थेमध्ये जगता जगता मरण्याच्या आणि मरता मरता जगण्याच्या दयनीय अवस्थेमध्ये आज जगत आहे. आणि त्याला आज कुठल्याही प्रकारच्या अज्ञान, अंधकाराच्या समस्येतून बाहेर काढणारी एकही राजकीय पक्ष नाही, एकही राजकीय नेता नाही. आणि त्यामुळं संविधानाला समजून घेण्यासाठी त्या सर्वसामान्य जनतेची मानसिक कुवत नसल्यामुळे, क्षमता नसल्यामुळे आज संविधानाची आविष्कारिता होऊ शकली नाही. हे वास्तव आम्हाला मान्य करणं आहे. आणि या भारतीय लोकशाहीची आज जी दुरावस्था आहे ती एक प्रकारे मी तर सांगतो, आज 2024च्या काळामध्ये 100%पैकी केवळ 5%च्या आतच या देशामध्ये लोकशाही राहिलेली नावारूपी, तीही केवळ राजकीय लोकशाहीच टिकून आहे. राजकीय पक्षांपुरती, राजकीय नेत्यांपुरतीच ही लोकशाही 5 वर्षातून एकदा येणाऱ्या मतदानापुरतीच लोकशाही टिकून आहे. याच्या व्यतिरिक्त ही लोकशाही संपलेली आहे. आणि जागतिक पटलावरती अमेरिकेची लोकशाही आजही जागृत आहे, इंग्लंडची लोकशाही आजही जागृत आहे. ज्या 2014 पासून आमच्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सोबत असलेला तळीपार अमित शहा, एक खोटं बोलणारा प्रधानमंत्री आणि दुसरा त्याचा जोडीदार तळीपार अमित शहा, ह्या दोघांनी मिळून, या जोडगोळींनी मिळून
RSSच्या माध्यमातून आणि बीजेपी नावाच्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून यांनी संपूर्ण देशाला नग्न करण्याचं काम केलं, पराभूत करण्याचं काम केलं. लोकशाहीमध्ये सर्वात महत्वाचा घटक पक्ष असतो विरोधी पक्ष. तो प्रमुख असलेला, प्रबळ असलेला काँग्रेस विरोधी पक्ष, त्याचे पंख दोन्ही छाटण्यामध्ये ही जोडबळी यशस्वी झालेली आहे. विरोधी पक्ष संपला, त्यांच्या सोबत असलेले छोटे छोटे राजकीय पक्ष त्यांनी संपवले. देशातील अनेक राज्य सरकारांमध्ये घुसखोरी करून येन प्रकारे ईडीच्या माध्यमातून, आरबीआयच्या, सीबीआयच्या माध्यमातून धाडी टाकून तेथील प्रशासकीय अधिकाऱ्यांना म्हणजे सचिवालयातील सचिवांना, त्याचप्रमाणे मंत्र्यांना, त्याचप्रमाणे अनेक छोटे छोटे राजकीय पक्षांच्या नेत्यांना त्यांनी ब्लॅकमेल करून ईडीचा धाक दाखवून त्यांना संपवण्याचं काम केलं. म्हणजे एकंदरीत या संपूर्ण देशामध्ये या RSS मनुवादी आणि बीजेपीचं सरकारच आलं पाहिजे या अट्टहासापोटी या दोन गुजरात लॉबीच्या या मोदी आणि शहाने जे प्रयत्न केले त्यामध्ये ते यशस्वी झाले. हे आज 2024च्या डिसेंबर महिन्यात ते कळलं. आणि जर ही अशीच परिस्थिती होत गेली, या परिस्थितीला जर लगाम नाही झाला, तर निश्चितपणे आमचा देश येणाऱ्या 2029च्या लोकसभेच्या निवडणुका होतील किंवा नाही याची सुद्धा शाश्वती नाहीये. गेल्या 5 वर्षापासून मुंबई महापालिकेच्या निवडणुका नाही झाल्या, छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादच्या सुद्धा महापालिकेच्या निवडणुका नाही झाल्या. कोण यांचं उकळून घेतलेलं आहे? कोण तक्रार केली, कोण विरोध केलेला आहे? कुणीही नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की या देशामध्ये या RSS मोदी शहाच्या माध्यमातून निश्चितपणे संपूर्ण लोकशाही आज केवळ 5% खाली येऊन पोहोचलेली आहे आणि ती कधी संपू शकेल याची गॅरंटी नाही. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण भारताचं संविधान लिहून देशाच्या स्वातंत्र्याचं कायमस्वरूपी टिकाऊ ठेवण्यासाठी एक प्रकारे पुनर्जन्म केला आणि संपूर्ण आयुष्य त्यामध्ये घातलं, त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी हा अमित शहा तडीपार मोदी काय म्हणतो? आंबेडकर 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 क्या कहते हो, इतनी बार अगर भगवान का नाम लेते तो 7 जन्म तक स्वर्ग में जाते. अरे जर तुला समजा या ठिकाणी भगवान 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 म्हणून जर तू स्वर्गामध्ये जागा मिळाली असली, तर या ठिकाणी तू संसदेमध्ये काय करतोस? या ठिकाणी तू गृहमंत्री म्हणून काय करतोस? अजिबात भगवे वस्त्र परिधान करून तुला त्या ठिकाणी हिमालयामध्ये जाऊन भगवान भगवान करत स्वर्गामध्ये जाण्याची त्या ठिकाणी जागा आहे. या ठिकाणी बसण्याची अजिबात तुझी लायकी नाहीये. आणि तुला सपोर्ट करणारा तो मोदी, तो सुद्धा खोट्यावर खोटे बोलून ईव्हीएम मध्ये धांदली करून निवडणूक आयोगाला, सर्वोच्च न्यायालयाला आपले गुलाम बनवून तुम्ही दोघांनी या संपूर्ण देशाची वाट लावलेली आहे. परंतु या ठिकाणी एक ओपन चॅलेंज सांगतो की या देशामधील संपूर्ण सर्वसामान्य जनता आणि या महाराष्ट्र राज्यातील विशेष करून सर्वसामान्य जनता या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विरोधामध्ये या पुढील ज्या काही निवडणुका होतील त्या संपूर्ण निवडणुका मतपत्रिकेवरच घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या माध्यमातून आम्ही 2029च्या लोकसभेच्या निवडणुका सुद्धा बॅलेट पेपरवरच घेऊ आणि त्या ईव्हीएमला जगाच्या विषयावर टाकण्याचा प्रयत्न करू. हा आमचा 142 कोटी लोकसंख्येचा हा दृढ संकल्प आहे. जगाच्या पटलावरची लोकशाही आज जी काही 25% आहे ती सुद्धा 100% नाहीये. 100% लोकशाहीच्या तुलनेमध्ये आज अमेरिकेमध्ये लोकशाही 25% आहे, इंग्लंडमध्ये 20% आहे आणि आमच्या भारतामध्ये 5% खाली आलेली आहे. त्याचं कारण या देशामध्ये अल्पसंख्याक विरुद्ध बहुसंख्याक यांच्यामध्ये जो मानवी हक्काचा संघर्षाचा जो लढा आहे, त्या लढ्यामधून जे रक्तरंजित पाठ वाहिले ते म्हणजे मणिपूरचं प्रकरण असू द्या. गेल्या जवळपास 600 दिवसापासून हे मणिपूर जळत आहे. 2 आदिवासी जमातीतील वंशभेदावरून त्या ठिकाणी रक्तरंजित पाठ वाहत आहेत. त्याला खतपाणी घालण्याचं काम केंद्र सरकार करते आहे, राज्य सरकार करते आहे आणि त्या माध्यमातून 600 दिवसापासून हे मणिपूर जळत आहे. त्याचप्रमाणे देशातील इतर भागामध्ये, महाराष्ट्रामध्ये बालिकेवर बलात्कार, अत्याचार होत आहेत.
राजकीय पक्षांची मिजाज आमच्या महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये एक धनंजय मुंडे नावाचा जो कॅबिनेट मंत्री आहे, जो ईव्हीएम मंत्री आहे, त्या ईव्हीएम मंत्र्यांची मिजाज गुंड प्रवृत्तीच्या माणसाला सोबत घेऊन ऑनर किलिंग टाईप याने संतोष देशमुख या सरपंचाचा खून आणि हत्या केलेली आहे. आमच्या महाराष्ट्रातील बीड जिल्हा म्हणजे आज बिहार होऊन गेलेला आहे. आणि या बीड आणि बिहार सारख्या या महाराष्ट्राला कलंकित करण्याचं काम या धनंजय मुंडेंनी केलेलं आहे, या वाल्मिक कराडनी केलेलं आहे, त्यांचा जो मित्र आहे जवळचा. म्हणजे एकंदरीत या बीड जिल्ह्याने या संपूर्ण राजकीय मिजाच्या पोटी, अस्मितेपोटी या बीड जिल्ह्याने संपूर्ण लोकशाही पायदळी तुडविली, संपूर्ण व्यवस्था पायदळी तुडविली, संपूर्ण प्रशासकीय विभागाला गुलाम करून टाकलं. आज या बीड जिल्ह्यातील ही जी घटना आहे, संतोष देशमुखच्या हत्येची घटना, या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राची देशामध्ये नाचक्की आहे. ज्यामध्ये भाजपचं ईव्हीएम सरकार आहे, ईव्हीएम फसवणीस मुख्यमंत्री आहे, ईव्हीएम गृहमंत्री फसवणीस आहे, ईव्हीएम माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मंत्री आहेत, माजी अर्थमंत्री आणि आताचे अर्थमंत्री असलेले अजित पवार आहेत. म्हणजे हे सगळे आज जे महाराष्ट्र सरकार आहे ते संपूर्ण ईव्हीएमचं सरकार आहे. महाराष्ट्रीयन जनतेने त्यांना निवडून दिलेलं नाही, त्यांना इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन निवडून दिल्यामुळं ते आज 232चं सर्वात मोठं बहुमत मिळून, पाशवी बहुमत मिळून, त्या ठिकाणी बहुमत मिळून सुद्धा 15 दिवसांनी सरकार निर्माण झालं. याचा अर्थ इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर शंका घेण्याचा या ठिकाणी वाव आहे. ज्या पद्धतीनं संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राची मान खाली घालण्याचं काम या बीड जिल्ह्यातील या धनंजय मुंडे सारख्यांच्या माध्यमातून, वाल्मिक कराडच्या माध्यमातून त्या संतोष देशमुखचा खून झाला, त्यामुळं संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राची मान खाली झुकली गेलेली आहे. आणि त्याचप्रमाणे मणिपूरच्या प्रकरणावरून, मणिपूर मधल्या कारगिल मध्ये शहीद झालेल्या जवानांच्या पत्न्यासोबत जे काही 150 लोकांच्या जमावाने त्या ठिकाणी त्या मणिपूर मधल्या 2 भगिनींचा धिंड काढले, बलात्कार झाले, अत्याचार झाले आणि त्याचे पडसाद संपूर्ण जगामध्ये उमटले. तर ज्याप्रमाणे बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुखाच्या हत्ये प्रकरणामधून संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राची मान जशी खाली घातली, तशी संपूर्ण जगामध्ये या मणिपूर मधल्या प्रकरणामुळे संपूर्ण भारताची मान खाली घातली गेली. आमच्या जगामध्ये, आमच्या भारताला तोंड उघडायला जागा नाही की आमच्या देशामध्ये लोकशाही आहे किंवा नाही हे सांगण्यासाठी. निर्लज्जपणाचा कळस म्हणजे आमचं प्रधानमंत्री मोदी आणि शहाचं या ठिकाणी कळस झालेला आहे. आणि वर तोंड करून आंबेडकर 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 क्या भगवान का नाम लिया तो 7 जन्म तक स्वर्ग मिळते, हे निर्लज्जपणाचं हे वक्तव्य आहे. म्हणून या अमित शहाचा जाहीरपणे या ठिकाणी आमच्या हृदयामध्ये असलेल्या आमच्या बाबासाहेबांच्या जे भारत 142 कोटी लोकसंख्येचाच नव्हे तर संपूर्ण जग त्यांना मानवंदना देतोय, अशा महासूर्याचा अपमान करणाऱ्या या विंचवाला ठेचण्याची वेळ आलेली आहे. आणि त्याचा जोडीदार जो नागनाथ आहे, ज्याला नरेंद्र मोदी म्हणतात प्रधानमंत्री, या दोघांनी, एक नागनाथ आणि दुसरा सापनाथ, अशा प्रकारे यांनी संपूर्ण संविधानाची, लोकशाहीची सगळी वाट लावून टाकलेली आहे. आणि आम्ही विरोधी पक्ष तर विरोध करायला सुद्धा ठेवलेला नाही. छोट्या छोट्या राजकीय नेत्यांना लालूच दाखवून त्यांच्या समोर हड्डी फेकली ते सगळ्यात बसलेत. अशा अवस्थेमध्ये आमची लोकशाही 5% खाली आलेली आहे, हे वास्तव आपल्याला मान्य करावं. आणि एक सांगतो शेवटी, संपूर्ण महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील 85% भारतीय नागरिकांनो, आता तरी निदान खडबडून या गुलामीच्या, मनुवाजाच्या, मनुस्मृतीच्या, या कुसंस्कृतीच्या गुलामातून खडबडून जागे व्हा. अशा पद्धतीने जागे व्हा की या देशाचा दुश्मन हा राजकीय नेता दिसला पाहिजे,
हा राजकीय नेता आमच्या दुश्मन, आमच्या देशाचा दुश्मन आहे असं जोपर्यंत तुमच्यामध्ये वाटणार नाही, मग ते कुठल्याही पक्षाचा असो, इथं पक्षांचं बंधन नाही. जो ईव्हीएमला विरोध करतो तो आमच्या बाजूचा, आणि जो ईव्हीएमला ओके आहे म्हणतो तो या देशाचा दुश्मन असेल. जो या ईव्हीएम ला, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला, व्हीव्हीपॅटला, या निवडणूक आयोगाच्या समर्थनाला जो समर्थन करतो तो कोणताही पक्ष असो, तो पक्ष आणि त्या पक्षाचे नेते या देशाचे, संविधानाचे, लोकशाहीचे आणि आमच्या जनतेचे ते पहिले शत्रू आहेत, पहिले दुश्मन आहेत. या दुश्मनांची नांगी ठेचण्याचं काम आम्हाला करावं लागणार आहे. आणि जे या ईव्हीएमला विरोध करणारे आहेत ते आमचे संविधानवादी, लोकशाहीवादी, देशनिष्ठ आहेत. मग ते कुठल्याही राजकीय पक्षाचे नेते असू द्या किंवा सर्वसामान्य जनता असू द्या. का तर कारण या संपूर्ण लोकशाहीला, संविधानाला जपण्याचं काम बाबासाहेबांनी आम्हाला ती जबाबदारी सोपवलेली आहे. आणि ती जबाबदारी सोपवण्याचं काम, त्याला जे माध्यम त्यांनी दिलं ते माध्यम म्हणजे मताच्या अधिकाराचं माध्यम. आणि हाच मताचा अधिकार या प्रधानमंत्री मोदी शहाने, या संपूर्ण निवडणूक आयोगाने, सर्वोच्च न्यायालयाने, या सर्वांनी मिळून, राष्ट्रपतीने सुद्धा, या सर्वांनी मिळून आमच्या या मताचा अधिकार हिरावून घेतला. आणि त्या माध्यमातून आम्ही या देशाला, या राज्यांना आम्ही कधीही निवडून देऊ शकत नाही अशी व्यवस्था यांनी केलेली आहे. आणि म्हणूनच आमच्या देशाची लोकशाही ही 5% खाली आलेली आहे. तिला जर वाचवायचं असेल तर या संपूर्ण पद्धतीनं सर्वसामान्य जनतेने जागृत व्हावं, एवढाच उपाय आहे. शेवटी पुन्हा एकदा मी आवाहन करतो की दुसऱ्या महायुद्धानंतर जगाने स्वीकारलेल्या लोकशाहीला पुनर्गठित करून, पुनर्जीवित करून स्थापन करायचं असेल तर संयुक्त राष्ट्र संघटनेचे हात बळकट केले पाहिजे. आणि तत्पूर्वी या भारत देशातील सर्वसामान्य जनतेने या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला जगाच्या वेशीवर टाकून, गरज पडली तर मतदान करताना फोडून टाकून, गरज पडली तर या ईव्हीएमला मतदान घेण्याच्या माध्यमातून बहिष्कार टाकून या संपूर्ण व्यवस्थेला आपल्याला तोड द्यावं लागणार आहे. याशिवाय दुसरा पर्याय नाही. तेव्हाच आज जे आमच्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार निर्माण झालेलं आहे असंविधानिकरित्या ईव्हीएमच्या बळावरती, ते संपूर्ण सरकार निर्भलट आहे, असंविधानिक आहे, नपुंसक आहे. ते काहीही करू शकणार नाही. आणि जर काही करणार असेल तर या सरकारतर्फे माझ्यासारख्यांना, जे काही पत्रकार आहेत परखड मताचे, त्यांचं ओपन चॅलेंज स्वीकारावं आणि प्रश्नोत्तराच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी वादविवाद करावा. निश्चितपणे त्यांना त्या वादविवादात जर हरले तर त्यांना राजीनामा दिल्याशिवाय भाग पडणार नाही, एवढं ओपन चॅलेंज करतो. आणि शेवटी हे सांगतो की या देशातील सर्व प्रकारच्या या राजकीय पक्षांना, या राजकीय नेत्यांना ईव्हीएमच्या वरती निवडणूक घेऊ न देणे हा एकमेव उपाय सध्याच्या काळात आहे. त्यासाठी धरणे आंदोलन करा, मोर्चे काढा, निदर्शने करा, वेगवेगळ्या प्रकारचे उपोषण करा, यांच्या ऑफिस समोर, यांच्या घरासमोर आंदोलने करा. कारण रस्त्यावरची लढाई हीच खरी लोकशाही, आणि तिलाच जिवंत ठेवण्यासाठी आम्हाला ठोकरावं लागेल पेशवाई, आम्हाला ठोकरावं लागेल ही मनुची शाही, आणि आम्हाला ठोकरावं लागेल या राजकीय पक्षांच्या कूटनीतीला, RSSला, मोदीला, शहाला, मोहन भागवतला, या सगळ्यांना जगाच्या विषयावर टांगावं लागेल. तेव्हाच खऱ्या अर्थाने आम्ही भारताचे लोक आणि स्वतः प्रत अधिनियमित करून अंगीकृत करणार ही शपथ घेणारी, आम्ही दररोज वर्षी घेणारी शपथ खऱ्या अर्थाने वृद्धिंगत होईल. अन्यथा येणाऱ्या मनुवाद्याच्या, मनुस्मृतीच्या, RSSच्या या संपूर्ण कूटनीतीचं स्वागत करण्यास तयार राहा. एवढं बोलतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय हिंद.